हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला फिरून आलो. त्यानंतर घरातली सर्व झाडझूड केली आणि मुलांसाठी बनवते मी नाश्त्यामध्ये उपमा. कारण सध्या माझी तब्येत बरी नाही आहे. पित्ताचा त्रास झाल्यामुळे थोडंसं गरगरल्यासारखं होत होतं. सकाळी काहीच नाही वाटलं, पण फिरून आल्यानंतर हा त्रास सुरू झाला. तर इकडे मुलं म्हणले की आम्हाला उपीट खायचं आहे, त्यासाठीच उपीट बनवते. कांदा कट केला होता, कोथिंबीर, त्यानंतर घरचाच कढीपत्ता आणलेला, जिरे मोहरीची फोडणी देऊन ते सर्व साहित्य तळून घेतलं. रवा अगोदरच भाजून घेतलेला, शेंगदाणे वगैरे टाकून त्यात लिंबू, मीठ आणि थोडंसं कोथिंबीर टाकून छान शिजू दिलं. आता इकडे मुलांना उपीट खायचं होतं तर उपमा बनवून देते आणि नॉर्मली जसं बनवतात तसंच बनवते मी उपीट. वेगळं असं काही नाही. आणि हिरवी मिरची अजिबात ॲड केली नव्हती कारण मुलं तिखट खात नाहीत. आणि इकडे मी आता पालक नीट केला, म्हणजे रात्रीचं वरती छतावरती आहे तो काढून आणला होता, धुवून स्वच्छ ठेवलेला. त्याची देठं वगैरे काढली आणि चिरून पालक शिजवून घेतला. आणि इकडे आरूची आणि ध्रुवची पण आज मला कामात खूप मदत झाली. ध्रुवसाठी सपक पालक काढून घेतला. इकडे आमच्यासाठी तिखट बनवलं, हिरवी मिरची थोडंसं लाल तिखट ॲड केलं होतं. त्यानंतर भांडे घासून झाले, किचन ओटा क्लीन करून घेतला. आणि आज फरशी पुसायला पण मुलांनी मदत केली, थोडीशी मी पुसली. आणि त्यानंतर देवपूजा पण आज आरूनी केलेली. बाकीची उर्वरित राहिली फुलं वगैरे व्हायची होती. आंघोळ वगैरे झाल्यानंतर फुलं वगैरे वाहून घेतली आणि आरूनी पण खूप छान देवपूजा केलेली. त्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या कारण सकाळपासून काही खाऊसं वाटत नव्हतं, चक्कर आल्यासारखं. पण तशीच कामं केली. कधी कधी नाईलाज असतो, नको जरी वाटलं तरी राहिलेली कामं करावीच लागतात. तर इकडे चपात्या बनवून झाल्या. सगळं बाकीची पण कामं आवरून झाले होते, कपडे वगैरे धुवून झालेले. तर लास्टच्या चपातीचा मी पराठा बनवला. त्यानंतर टी व्ही बघत बघत ध्रुव, आरू, मी आणि दादा पण आम्ही जेवायला बसलो. ध्रुवला पालकची भाजी बिलकुल आवडत नाही, तरी पण मी सपक काढलेली, पण तो नकोच मला. मग त्याला तूप साखर चपाती दिली. इकडे पालकची भाजी चपाती आम्ही खाऊन घेतली. त्यानंतर कपडे धुवून झाले होते, ते वाळत घालायचे होते. थोडासा आराम केला, थोडंसं बरं वाटलं. त्यानंतर ध्रुवाची सायकलची चेन सारखीच पडत होती, त्यामुळे ती दुरुस्त करायला घेऊन जायची होती. तर सायकल घेऊन आम्ही चेन म्हणजे सायकल दुरुस्त करायला घेऊन गेलो. तर अशा पद्धतीने आजचं रुटीन होतं. सायकल दुरुस्त करून आणली आणि येताना भाजीपाला पण घेऊन आले, त्याचा व्हिडिओ शूट करायचा राहून